तुमचं बाळ 6 ते 8 महिन्यांच्या मध्ये आहे आणि त्याला काय खायला द्यायचं, किती द्यायचं, त्याचा टेक्स्चर कसा असला पाहिजे, पहिलं काय दिलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे, ह्याचा संपूर्ण गाईडलाईन्स हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. WHO आणि ICMRचे गाईडलाईन्स काय आहे की बाळाला काय खायला दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे, हे संपूर्ण गाईडलाईन्स मी तुम्हाला आज स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत complete. Milk alone is not enough. आपण पाहणार आहोत फूड टेक्स्चर, क्वांटिटी, फूड लिस्ट आणि कॉमन मिस्टेक्स जे 6 ते 8 महिन्यांच्या बाळांसाठी आहे. फक्त महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया ते म्हणजे वीनिंग प्रोसेस. वीनिंग म्हणजे नेमकं काय, हे एक मेडिकल टर्म आहे. वीनिंग म्हणजे ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क बाळाला जे काही चालू असेल ते बंद करणं नाही, तर त्याच्यासोबत कॉम्प्लिमेंटरी फूड इंट्रोड्यूस करणं, जेणेकरून सॉलिड डायजेस्ट करता येईल, चिविंग स्किल्स डेव्हलप होतील आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी होणार नाही. बेतात ठेवायची की बाळ 6 महिने ते 12 महिन्यापर्यंत तुम्ही नवीन फूड इंट्रोड्यूस करत आहात, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ब्रेस्ट फिडिंग ही स्टॉप करायची आहे. ब्रेस्ट फिडिंग किंवा फॉर्म्युला मिल्क हे बाळाचा मेन न्यूट्रिशन सोर्स आहे. त्याच्यासोबत आपण जर जे काही कॉम्प्लिमेंटरी फूड देणार आहोत ते एक सपोर्टिव्ह फूड आहे, त्याला न्यूट्रिशन सपोर्ट करण्यासाठी. पण मेन सोर्स ऑफ न्यूट्रिशन हे ब्रेस्ट मिल्कच रोल हा सपोर्टिंग आहे, तर रिप्लेसमेंट म्हणून नाही. त्यामुळे असा सल्ला दिला जातो की ब्रेस्ट फीडिंग किमान 2 वर्ष तरी कंटिन्यू केलं पाहिजे. बाळाला पोट भरणं नाही तर त्याला टेस्ट आणि डायजेशनसाठी ट्रेन करणं हा मेन पर्पस असतो. तेव्हा बाळ 6 महिने कंप्लीट होतो तेव्हा आपण त्याला काय खायला द्यायचं, तर सर्वात आधी जेव्हा आपण ब्रेस्ट मिल्क कडून आपण सॉलिड फूड जे आपण अन्न खातो त्याच्याकडे जर आपल्याला वळवायचं आहे, तर त्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे तर त्याला नवीन फूड देणं. ते कशा प्रकारे, तर ते सर्वात आधी आपण त्याला राईस वॉटर देणार आहोत, जे आपण एज पर ICMR गाईडलाईन प्रमाणे कुठलंही फूड 3 दिवस आपण त्याला देऊन बघणार आहोत. ते पण 2 ते 3 टीस्पून हा एक रूल आहे. तर राईस वॉटर कसा बनवायचा ह्याची मी फुल रेसिपी आपल्या चॅनेलवरती आहे, ती तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्याच्यानंतर आपण देणार आहोत जे मूग डाळ वॉटर, हे प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये, तर ते आपण वॉटर देणार आहोत. हे पण आपण 3 दिवस देऊन बघणार आहोत बाळाला कसं डायजेशन होतं, काही ॲलर्जीज होतात का, त्याला काही त्रास होतो का, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. हे टोटल आपण 6 ते 8 दिवस ही गोष्ट कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यासोबतच आपण ब्रेस्ट मिल्क कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि तुम्हाला जर फॉर्म्युला मिल्क द्यायचा असेल, तुमच्या पीडियाट्रिशियनने जर तुम्हाला हे सांगितलेलं असेल तर तुम्ही देऊ शकता फॉर्म्युला. 6 मंथ्स बेबी फूड चार्ट, राईस वॉटर, मूग डाळ वॉटर आणि मूग डाळ खिचडी. तांदळाची पेस्ट, मॅश बनाना, ॲपल प्युरी हे 6 महिन्याच्या बाळाला तुम्ही देऊ शकता. 7 महिन्याच्या बाळाला नाचणीची, ज्वारीची पेस्ट, मूग डाळ खिचडी, कॅरेट, बीटरूट, टमॅटो, पालक, ड्रमस्टिक, कॅबेज हे सगळं तुम्ही देऊ शकता. 8 महिन्याच्या बाळाला सगळे धान्य, मूग डाळ खिचडी, सॉफ्ट इडली, दलिया, चपाती, बीटरूट, पालक स्मॅश करून हे सगळं तुम्ही देऊ शकतात. दिवसातून 1 ते 2 वेळा मील द्यायचा आहे हा. आता त्याची कन्सिस्टन्सी पातळ ते थिकर, स्मूथर, प्युरी पर्यंत आपण घेऊन जाणार आहोत. हे फूड जेव्हा इंट्रोड्यूस करता बेबीला 6 ते 8 महिने, तर हे कम्प्लिटली कुक फूडच असलं पाहिजे. तुम्ही कोणतंही रॉ फूड बेबीला इंट्रोड्यूस करू नका, त्याच्या डायजेशनसाठी ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. ते पण जास्तही कुक नाही, जेणेकरून न्यूट्रिशन त्याचा लॉस होईल. प्रॉपरली कुक फूड आपण बेबीला देणार आहोत.